जेवढे आनंदाचे सोहळे या रायगडाने पाहिले तेवढे दुःखाचे दिवस सुद्धा पाहिलेले आहेत. स्वराज्याचा राज्यकारभार पाहत असताना रायगडावरून एक स्वतंत्र सूर्य मावळला, अखंड महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू देखील याच महालामध्ये झाला. तो दिवस होता 3 एप्रिल 1680 चा. महाराजांच्या मृत्यूची बात स्वराज्यात सगळीकडे पसरली, सगळीकडे दुखाचे टाहो फुटले आणि हीच बातमी तर तंतोतंत दिल्लीच्या बादशाहकडे गेली. कोणत्या? औरंग्याकडे. औरंग्याकडे ही बातमी गेली. जासूस तर्फे आणि जासूस माहिती घेऊन दरबारामध्ये आला. हुजूर हुजूर दख्खन में शिवा का अंत हो गया. हे ऐकल्यानंतर औरंगजेब खुश व्हायला पाहिजे ना, खुश व्हायला पाहिजे ना. तो दुखी झाला, तख्त उतरून खाली आला, मस्जिद मध्ये गेला, जिरे टोप उतरवलं आणि नमाज पढू लागला. काय म्हणू लागला? ये खुदा तेरे यहाँ जन्नत के दरवाजे खुले रख देना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर सिवा तुम्हारे पास आ रहा है. मेल्यानंतर सुद्धा त्याने आपल्या राजांची स्तुती केली होती. मरावे फन कीर्ती रूपे उरावे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्ष प्रभू मंडळी, असा एक चारित्र्य संपन्न राजा. थांब ना जरा फील घे जरा. 2 मिनिटं थंड आहे. 2 मिनिटं मामा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. खोलीचं वैशिष्ट्य बघा ना, गारवा पण आहे आणि प्रत्येक 2-2 फुटावरती देवट्या ठेवायला जागा केलेली आहे. म्हणजे अंधार अजिबात होणार नाही. दिवे लागायचे. थंड पण आहे, थंड पण आहे. अजून गारवा आहे दगडांमध्ये. असं लावायला गेलो. बॅट बघायची ना. ही आहे महाराजांच्या सिंहासनाची जागा आणि त्यांचा पूर्ण दरबार आहे बघा. तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं छायाचित्र, फोटो वगैरे सर्वांनी पाहिलं असेल. शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये फोटो इथलाच आहे बघा. या ठिकाणी महाराजांचं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे किती किलो? 1 मन म्हणजे 40 किलो. मग 32 मनाचं वजन करा, 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन महाराजांचं त्या काळी इथे होतं. इथे राजे बसायचे आणि इथे त्यांची प्रजा बसायची. हा दरबार दिवाणी आम म्हणतात. 5000 लोक इथे बसत होते आणि पूर्ण मंडप टाकला होता याच्यावरती. त्या काळामध्ये अंग लटलटत होते, पाय थर कापत होते. लटलट अंगाने त्या राज्याभिषेकादी महाराजांनी सिंहासनाला वंदन केलं. दरबाराकडे वळून पाहिलं तर याच दरबारामध्ये स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या सरदारांच्या बायका सुद्धा हजर होत्या. त्यावेळी महाराज दुखी झाली. आऊस साहेबांना म्हटले की आऊस साहेब, त्या पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला तो माझा मुरारबाजी देशपांडे आणि घोडखिंड सर करताना पडलेला तो माझा बाजी प्रभू देशपांडे. महाराज लाख मेले तरी चालतील, पण तो लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असा म्हणणारा तो माझा बाजी प्रभू देशपांडे. आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो तानाजी मालुसरे. अशा असंख्य वीरांची आठवण घेत राजे छत्रपती झाले. त्यावेळी याच नगारखान्याच्या मधून एक आवाज म्हणजे एक गर्जना झाली. त्याला शिवगर्जना, गारद म्हणतो. ही शिवरायांना आपण गारद देऊया आणि मग पुढे जाऊया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गणपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, नानालंकार मंडिता, अष्टपदार जागृता, अष्टपदार वेष्टिता, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगता, राज्यनीती धुरंधरा, प्रताप पुरंदरा,
क्षत्रिय कुलावतांचा हिंदवी स्वराज्य संस्थापक सकल रयत प्रतिपालक स्वर्ण सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवरायासी आठवावे जीवित तुमत मानावे लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे विषयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड चिता निधारू श्रीमंत योगी महाराज ना दुपारच्या वेळेस त्या टोकावर टेलणी करायला जायची. अचानक असा जोराचा वारा आला आणि वाऱ्यामुळे छत्री पकडणा मावळा छत्री पकडून वरती गेला. त्याला शिवाजी राजांनी सांगितलं की तू छत्री सोडू नकोस. त्यांनी महाराजांची आज्ञा पाळली. जसा त्या छत्रीमध्ये वारा भरला तशी ती छत्री हळूहळू त्या माणसाला जिवंतपणे टकमक टोकाच्या पायथ्याशी निजामपूर नावाचं गाव आहे या गावात घेऊन उतरली. म्हणून त्या गावाला नाव काय दिलं माहितीये का? छत्री निजामपूर. म्हणजे कल्पना करा की त्यावेळची ती छत्री कशी असेल आणि माणूस कसा असेल. आताची छत्री नाही, ती त्यावेळची छत्री होती बघा. आता आपण मजबूत छत्री. आता इथून मंदिराकडे निघूया आपण. तर आता आम्ही चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. गड ऑलमोस्ट आपला फिरून झालेला आहे. आता जगदीश्वराचं दर्शन घेऊन आम्ही टकमक टोकावरती जाणार आहे. तर आता आपल्या इथे विवेक आणि प्रियंका वगैरे आहे. त्यांना आपण विचारूया कसं वाटतंय गडावर येऊन. कसं वाटतंय तुम्हाला गडावर येऊन? गडावर येऊन खूप एक्सिलेंस एक्सपिरियन्स. असं होतंय की त्या काळातली माणसं खूप नशीबवान होती की ते शिवाजी महाराजांसोबत राहत होते. त्यांना बघू शकले, त्यांच्याशी बोलू शकले. ठीक आहे, आम्ही पण नशीबवान आहोत की आम्ही बघतोय तरी सगळं. पण माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत या. इतिहास अनुभवतोय इकडे येऊन. हा, प्रत्येकाने व्हिजिट द्या इकडे. खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या लहान मुलांना पण घेऊन या की आपला इतिहास किती मोठा आहे आणि किती इम्पॉर्टंट पिढी मजबूत करू. एसएल वर्ड टिकूजी वाडी नो पेटंजय नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. गड किल्ले फिरवा. बघा आपण इकडं मंदिराच्या समोरून आलो का मागून आलो? आता तुम्ही जिथे समजा मागून आलो. जेव्हा महाराज या मंदिरात यायचे ना तर इकडून खालून बघा तो रस्ता गेलाय, त्या रस्त्याने समोरून यायचे. कारण आता इथे समोर महाराजांची समाधी असल्यामुळे इकडून येता येतं. हे मंदिर तुम्ही लांबूनही पाहत होता, प्रत्यक्षात जवळ येऊन पाहिलं मंदिराचा आकार कसा वाटतो? एका मशिदीसारखं वाटतं की नाही? पण हे मशीद नसून गडावरचं महादेवाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. मुद्दाम तसं तयार केलंय. तर हे जर मंदिर त्या काळात मुघल सरदारांनी जर का लांबून कुठून पाहिलं ना तर त्यांना ते मशीद असं वाटावं, तिथून ते नतमस्तक व्हावेत किंवा येऊन तोडून. अशा प्रकारे मंदिराचा साईडनं मशिदीसारखा आकार केलाय. मंदिरात बघा तुम्ही समोरून जाणार आहात, मंदिराचे दरवाजे उंचीने कमी रुंदीने कमी आहेत. असे का केलेत? तर त्यावेळचे असणारे जे मोगलांचे सरदार होते ना ते उंचीने जास्त आणि अंगाने दिफाड असायचे. त्यांना मंदिरात म्हणजे देवळात सजासजी जाता येऊ नये आणि जरी गेलेच तर नतमस्तक होऊन झुकून जाता येऊ. जाण्याचा प्रयत्न केला तर त्या मंदिराचा गाभारा इकडे आहे. आतमध्ये शिवपिंड जे गाभाऱ्यात आहे, अंधाराच्या त्यात आहे. दुसरी गोष्ट, ती शिवपिंड जी आहे ना ती शिवपिंड शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती वयाच्या 16 वर्षी. ती शिवपिंड रायरेश्वरातून इथे आणली कारण इथे सतत पूजा व्हायची. हा, महाराजांच्या हातून इथे पूजा व्हायची ना. म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्ययात्रा आपण आलो याच मार्गाने आणली. आणि समोर बघा ते टॉप दिसते ना व्हाईट कलर, तिथे त्यांना जमीन लेवलला अग्नी दिला. तिथे त्यांच्या अस्थिका जतन केलेले कारण ते शिवभक्त होते. कारण ज्यावेळी अग्नी दिली त्यावेळी समाधी जमीन लेवललाच असेल ना जागा ती. त्यानंतर तो चौथरा बांधला गेला तो संभाजी राजांनी. मग मधल्या काळात पेशवे काळापर्यंत महाराजांच्या समाधीचं सुरक्षित जतन झालं. पण जेव्हा इंग्रज येऊन किल्ल्याला आग लावून गेले म्हणजे अक्रळ विक्रळ हल्ला झाला तर समाधी पूर्ण गाडली गेली. म्हणजे पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली आली महाराजांची समाधी. इथे कोणीच नव्हतं. इंग्रज पाडून गेले, इथे कोणी येत नव्हतं. समाधी मातीच्या ढिगाऱ्याखाली आली.
50 वर्ष इकडे पूर्ण जंगल माजलं होतं, सगळे काटेरी वेलीने झाडं झुडपं इथे होती. आणि अशा परिसरात, अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांची समाधी ज्याने शोधण्याचं काम केलं ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी. महाराजांची समाधी महात्मा फुल्यांनी शोधली. पहिली शिवजयंती महात्मा फुल्यांनी रायगडावरून सुरू केली आणि 1926 साली समाधी ही बांधून पूर्ण झाली. त्या समाधी मंदिर पाहून येताना समोर बघा तो कमानीचा गेट दिसतो ना, ही मुलं उभी आहेत ती, त्या गेटच्या 2 नंबर पायरीवर एक नाव आहे. आवर्जून ते नावाची पाटी बघाव, कारण हिरोजींच्या नावाची पाटी आहे. राजा, तुम्ही जेव्हा या मंदिरात जाता, तुमचं पहिलं पाऊल ज्या पायरीला स्पर्श होईल त्या पायरीवर फक्त आणि फक्त माझ्या नावाची पाटी लावण्यात परवानगी द्या. महाराजांच्या त्या हिरोजींच्या तोंडून निघणारे शब्द ऐकताच महाराजांचं प्रेम हृदय भरून आलं. हिरोजी इंदुलकरांना त्यांनी छातीशी कवटाळलं, डोळ्यातून अश्रू आल्या आणि म्हटलं, महाराज हिरोजी, जिथे तुम्हाला नावाची पाटी लावायची ते लावू शकता. त्या हिरोजी इंदुलकराला जर स्वतःचं नाव मोठं करायचं असतं तर किल्ल्यातल्या दगडावर लिहिलं असतं, त्या रायगडाच्या महादरवाजावर लिहिलं असतं, त्या पायरीवरच का लिहिलं? त्यांना काही गर्व झाला नव्हता. महाराज जेव्हा मंदिरात जायचे आणि त्यांची पायाची धूळ ती त्यांच्या मस्तकी सतत अभिषेक करत असावी अशा ठिकाणी ते नावाची पाटी लिहिली. अशी लोक आणि अशी माणसं या स्वराज्यामध्ये एकत्रित जन्माला आले. म्हणून इतक्या कमी वयामध्ये हे स्वराज्याचं स्वराज्य करता आलं. कोणामुळे? अशा लोकांमुळे. म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे, आणि या महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवा पाहिजे. गडावर आलात, गडावरून खाली गेलात तर गडाच्या पायथ्याशी पाचड नावाचं गाव, या गावात राजमाता जिजाऊंची समाधी, तिचंही दर्शन करणं गरजेचं. कारण जिजामाता तुम्ही जर जन्माला आल्या नसता तर नसती दिसल्यास अंगणामध्ये तुळस, आणि महाराज तुम्ही जन्मले नसते तर राहिले नसते घरासमोर मंदिरांचे उंच उंच कळस, राहिले असते का? अशा दृष्टीने किल्ला पाहिला पाहिजे. म्हणून लढायचं कसं ते छत्रपती शिवरायांकडून शिकायचं आणि मरायचं कसं ते छत्रपती संभाजीराजांकडून. म्हणून एक शेर सांगतो की मोडेल पण वाकणार नाही, मराठ्यांची जात आहे. असा एक शेर आहे, कोणी राग म्हणून का की तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून जो कोणी शिव छत्रपतींना विसरेल त्याला हिजड्याची अवलाद म्हणतात. गडावर आलात, वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, हा ना. पण आम्ही येणाऱ्या शिवभक्तांना सांगतो की ज्या राजाच्या मुळे आज अर्धी भाकरी चटणी भाकरी आनंदाने जो आपण खातोय, त्या राजाची रायगड वारी, ज्यांच्यामुळे आज हिंदूंचे देवळे वाचले, आया बहिणींची इज्जत सांभाळली, अशा या राजाची रायगड वारी सुद्धा एकदा करावी. इथे माझी माहिती संपवतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाग्रसन्निधिं ध्रुवम्. इति श्रीमत्शंकराचार्य विरचितं श्री कालभैरवाष्टक स्तोत्रं संपूर्णम्. हर हर महादेव. नमो पार्वतीपते शिव हर हर महादेव. तर आता आपला रायगड बघून झालेला आहे. गर्दी खूप असल्यामुळे जास्त काही आपल्याला एक्सप्लोअर करता आलं नाही आहे, कारण खूप गर्दी होती. रोपवेसाठी पण आम्हाला 3-3.5 तास काहीतरी वेटिंगवर राहायला लागलं. तिकीट तर भेटली लगेच, पण वरती जायसाठी 3.5 तास लागले. त्याच्यानंतर वरती गडावरती पण खूप गर्दी होती. आज शाळेच्या पिकनिक्स वगैरे आलेल्या, सरसाळ वगैरे खूप लांबून आलेले, लातूर, जळगाव, जालना वगैरे, औरंगाबाद वगैरे खूप लांबून आले. त्यामुळे जास्त आपल्याला एक्सप्लोअर करायला नाही भेटलं. तरी बऱ्यापैकी आम्ही कव्हर करायचं ट्राय केलं. तरी तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग वगैरे आम्हाला नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.